चक्रवाढ व्याज या प्रकरणात आपण सूत्र शिकणार आहोत. जे सूत्र तुम्हाला माझ्या मते गणितात आढळते आणि जी घसाऱ्याची गणितं आली होती ती सुटली नाही दोन्ही वेळा तुम्हाला. त्यामुळे चक्रवाढ व्याजाचं सूत्र तुमच्यासाठी समजावून देते पहा. पी याला प्राईज म्हणजे मुद्दल असं म्हणतात. एन म्हणजे किती वर्ष वापरले, मुदत म्हणजे नंबर ऑफ इयर आहे ते. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर आहे. ए म्हणजे टोटल अमाऊंट म्हणजे अरास आहे. साधारणपणे या चौघांचा वापर करून चक्रवाढ व्याज कसं काढायचं हे आपल्याला शिकायचंय. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी सूत्र नाही हे ध्यानात ठेवा. आपण चक्रवाढ व्याजाने आधी रास काढू शकता. चक्रवाढ व्याजाने रास काढता येते. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजे काय, तर तुमची जी मुद्दल आहे तिच्यामध्ये व्याज मिळवलं जातं, त्याला म्हणतात रास, अंतिम किंमत. तर आता चक्रवाढ व्याजाने रास काढण्यासाठी म्हणजे ए काढण्यासाठी आपण सूत्र वापरू शकतो. पी कंसात दिले म्हणजे गुणिले आहे 1 अधिक आर भागिले 100 कंस पूर्ण कंसाचा n वा घात असं सूत्र आहे. पहा सूत्र कसे पाहून घ्या. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n वा घात. या सूत्रानं वाढ होत असेल वाढ तर हे सूत्र वापरायचं. पण जर घट होत असेल, एखादं यंत्र घेतलं, एखादी गाडी घेतली तर तिची किंमत कधीच वाढत नाही. पहा घेतल्यापेक्षा तिची किंमत वापरल्यावर 2 दिवस वापरली तरी कमी होते. मग ही घट काढताना काय करायचं, तर घट काढताना एकच आयडिया नीट ध्यानात ठेवा. व्याजाचा दर ज्याला म्हणतात आर, हा व्याजाचा दर ऋण असतो. ऋण म्हणजे समजा व्याजाचा दर 5 दिला, दशादशे 5 दिला, व्याजाचा दर असं त्यांनी शब्द दिला, दर साल, दर शेकडा 5 आहे असं म्हटलं. व्याजाचा दर दर साल दर शेकडा 5 रुपये आहे असा शब्द वापरला तर आपण इथं आरची किंमत घेताना -5 घेणार आहोत. हे ध्यानात द्या. एवढंच बदल होतो, बाकी काहीच नाही. म्हणजे इथं 1 अधिक आर भागिले 100 होतो आणि घसारा आला तर टोटल अमाऊंट काढताना पी कंसात 1 आर काय होतो, आर मायनस असल्यामुळं काय केला जातो, इथं वजाबाकी केली जाते. म्हणजे सूत्र प्लसच पहा, 1 प्लसच, पण आरची व्हॅल्यू कशी इथं मायनस आहे. समजावून घ्या. हे चांगलं कळालं ना तुम्हाला नाही वाटत की तुम्हाला काही अडचण येईल. पहा हे चांगलं कळणं अपेक्षित आहे की घसाऱ्याचं गणित तुम्हाला एखादं मी देते, ते जे आता तर मला 2-4 गणित घसाऱ्याचीच दिसली. म्हणजे जसं एखाद्या गाडीचं गणित जर असेल तर तुम्हाला गणित सोडवता येणं अपेक्षित आहे. पहा उदाहरणार्थ आपण एक गणित घेऊया घसाऱ्याचं आणि सोडवायचं कसं पाहूया. एक उदाहरण आहे तुमच्यासाठी. योगेशने एक कार फार काही गणित सोडवावी लागत नाही, ध्यानात घ्या. 4,40,000 रुपयांना विकत घेतली. घसाऱ्याचा दर साल दर शेकडा, त्यालाच आपण दशादशी असं म्हणतो. 15 असल्यास 3 वर्षानंतर कारची किंमत काय किंवा कारची किंमत शोधा असा प्रश्न. पर्याय किंवा किती असं म्हणलं, शोधाऐवजी किती असा प्रश्न विचारत आपल्याला पर्याय देता येतील. 4 पर्याय दिलेले आहेत. 3,36,700 रुपये. दुसरा आहे 3,14,800 रुपये. पर्याय 3 दिलाय 3,18,600 रुपये.
आणि अंतिम चौथा पर्याय दिलाय 3,17,900 रुपये. मला उदाहरण सोडवताना हे कळणं अपेक्षित आहे आता व्यवस्थित, की या उदाहरणाला सोडवताना नेमकं काय करायचं आहे पहा. तर कारची किंमत म्हणजे तुम्हाला अमाऊंट विचारलेली पहा. ही कारची किंमत म्हणजे प्रश्न आहे ए बरोबर किती. गणित कशाचं आहे तर गणित घसाऱ्याचं आहे. घसाऱ्याचं उदाहरण असल्यामुळं आर ऋण घेणार आहोत आपण, निगेटिव्ह घेणार आहोत. आणि माझे सूत्र येणार आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक वजा आर भागिले 100 कंसाचा n घात, किंवा आर भागिले 100च घ्या. आरची किंमत फक्त निगेटिव्ह मांडा. आरची किंमत म्हणजे इथं मुद्दल किती दिली कारची 4,40,000 कंसात 1 अधिक व्याजाचा दर दशादशी दिलाय 15 घसाऱ्याचा दर. तर हे 15 काय करायचे फक्त मायनस घ्यायचे भागिले 100 आणि या पूर्ण कंसाचा n घात किती n 3 वर्ष मुदत दिली. आपल्याला गणित अवघड नाही, नीट समजावून घ्या. 4,40,000 तशीच लिहायचे थोडा वेळ. याचं उत्तर येईल 100तून 15 गेले म्हणजे 85 भागिले 100 कंसाचा 3रा घात म्हणजे 4,40,000. इथं छेदात येईन गुणिले करतोय आपण आता हे 85 85 85. 1 मिनिटात गणित सोडवायचे. मी सोडवत बसणार नाही, मी अंदाज बांधणार आहे. आणि अंदाज कसे आहेत पहा. याच्याकडे 4 शून्य आहेत, याचे 2 गेले म्हणजे शून्य फक्त आपल्याकडे 2च राहिलेत खाली. आता 2च शून्य राहिलेत फक्त. आणि वरती संख्या आहेत 85 85 85 आणि 44. तर मी एकदा वर्ग करायला एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसा करायचा हे शिकवले तुम्हाला पहा. आठवत असेल तर बघा. नसेल म्हणजे 85 असेल तर काय करायचं हे सांगितलेलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला ते नसेल आठवत तर मी त्याचा व्हिडिओ टाकेल तुम्हाला. पण सध्या आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. तुमचं उत्तर आले 85 85 इंटू 85 आणि इथं 44 आणि याला भागिले फक्त 100. तसा अंदाज कसा करायचा पाहता. हे सगळे 3 लाखच आहेत. 3 लाखाच्या वरच उत्तर येणार आहे. फक्त 3 लाखाच्या वरचं उत्तर 14,800 का 3,17,900 का 14,800 का 18,600 का 36,700 हे कळणं अपेक्षित आहे पहा. गणित अवघड नाहीये, फक्त अंदाज बांधता आला पाहिजे की आता 1 मिनिटात गणित सोडवायचं आणि एवढी बचाकभर आकडेमोड करायची म्हणल्यावर तुम्हाला उदाहरण सुटणार नाही. इथं 3 वर्षानंतर नाही, माझ्याकडून लिहिताना चुकलं. इथं 2 वर्षानंतर बरं का, 3 वर्षानंतर उत्तर नाही सापडायचं. इथं 2च आहे म्हणजे एकच 85 आणि एकच 100 आहेत. वर्ग आहे वर्ग. 2 वर्षानंतरची विचारली मी तरी विचार कर 3 वर्षानंतर म्हणजे खूप आकडे मोडवे. या पाहायचे 4 शून्याला गेले. 4 44 गुणिले 85 गुणिले 85 असं गणित आले. 85चा वर्ग करता यायला पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. म्हणजे जसं आहे पहा, 5चा वर्ग करायचा असेल तर 25 उत्तर येतं. 15चा वर्ग करायचा असेल तर 25च उत्तर येतं. पण इथं 2 येतात पहा पुढं. 15 ऐवजी 25चा वर्ग करायचा असेल 25च उत्तर येतं. पुढं 6 येतात. हे 6 कडून आले तेवढंच तुम्हाला शोधायचं आहे फक्त. कळतंय का पहा. याच्या पुढचा अंक कोण आहे 1च्या 2 त्याने गुणायचं. याच्या पुढचा अंक कोण आहे 2च्या 3 त्याने गुणायचं. अजून दाखवते 35चा वर्ग काढताना मी 25 लिहिते. 3च्या पुढचा अंक कोणता आहे 4. 3 चोक किती 12. तसं 85चा वर्ग करताना काय करायचं 25 लिहायचे. 8च्या पुढचा अंक कोण आहे 9 8 72. किती येतो उत्तर किती येतं 7,225. कळते का पहा. असं तुम्ही कोणतेही वर्ग शोधू शकता. मग 85चा वर्गाचा मला जर ट्रिक येत असेल तर 44 गुणिले 25 मी लिहिले. 8 1 8च्या पुढचं 9 9 8 72. उत्तर आलं 7,225. म्हणजे आता आपलं उत्तर किती येणार आहे बघा.
हे किती आहेत 7,000 हे 40 आहेत असं मानलं. 7 चोक 28. माझं उत्तर 28,000पेक्षा मोठं येणार आहे. मग आता हा एक 28,000पेक्षा मोठा बघा. 3 लाख तर येणारच आहेत. या बा सगळ्यांचे 3 आहेत. इथं 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 3 लाखाचा सवालच नाही. मला पुढचा आकडा मिळवायचा आहे. पुढचा आकडा येणार आहे 28,000पेक्षा मोठा. हा म्हणताय तुम्ही अरे 28,000पेक्षा मोठा नाही म्हणजे हा म्हणता तर चुकतान. हे 40 आहेत आणि हे 7,000 आहेत. तर माझं येणार उत्तर किती येईल? 7 चोक 28 आणि हे 4 शून्य म्हणजे 2,80,000च्या दरम्यान येईल. पण वर 4 आहेत आणि याच्यावर 225 आहेत. त्यामुळे माझं उत्तर वेगळं येते. पहा कसं उत्तर चुकते बघा. आता मला गुणाकार केल्याशिवाय पर्यायच नाही. 4 पंचे 20 गुणाकार सोपा आहे. 4 दुने 8 आणि 2 10. 4 दुने 8 आणि 1 9. 8 7 चोक 28. हाच गुणाकार परत येईल 0 9 8 आणि 2 म्हणजे हा पुढं सरकन. याच्या खाली पुली मारली ना 2 शून्य मग 1 9 मग 8 मग 2 4च आहेत खाली. 0 0 9 9 8 17 झालं 1 8 आणि 2 10 आणि 11 3,17,900 हाय का कुठं बघा. आहे पर्याय तुमचा. हा पर्याय. गणित येते बरं का मुलांना. असं गणित येणार आहे परीक्षेला. आणि असं गणित आलं तर तुम्हाला सोडवता यावं ही अपेक्षा आहे. तुम्हाला वाटेल काही 1 मिनिटात काम सांगताय आम्हाला एवढं मोठं. पण आता पहा गणितात मार्क नाही पडले तर यादीत नंबर याच्या संधी तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे आता हे काम करण्यासाठी बाकीचे सोपे प्रश्न भराभर उरका आणि गणिताला वेळ द्या ज्यादा. इथं फार काही काम आपण करत नाही. पहा 85चा वर्ग करा वेळ लागत नाही. गुणाकार नाही करायचा. 25 लिहायचे. 85 म्हणजे 8 आहे. 8च्या पुढचा अंक 9 8 9 72. तुम्ही कोणताही वर्ग करू शकता एकक स्थानी 5 असलेला. 45चा वर्ग करायचा असेल ना 25 लिहायचे. 4 पंचे 20 जोडून द्यायचे पुढं. 55चा वर्ग करायचा असेल 25 लिहायचे. 6 पंचे 30 जोडायचे पुढं. असं इतकं सोपं आहे ते. त्यामुळे 85चा वर्ग मला जमला आणि मी 4ने गुणू शकते. एवढा एक गुणाकार मला येईल. तोच गुणाकार पुढे लिहिला की माझं परफेक्ट उत्तर येईल 3,17,900. बघा किती अवघड गणित वाटतंय तुम्हाला ते नक्कीच. पण मला असं वाटतं थोडं जम धरलं तर जमणार.